श्री गणेशाय नमः. तर पहाटेचा नजारा बघा किती छान दिसतो. सूर्य थोडा थोडा इकडं उगवायला लागला. 5:30 वाजलेले आहेत आता. शुभ सकाळ सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जावो हीच बाप्पाच्या चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर इथे पहा किचनमध्ये किती पसारा वगैरे पडलेला आहे. आता स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेलं आहे. आता हे सगळं क्लीन करून घेणार आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पहा, कंटिन्यू करा. तर इथे पहा हे असं चहाची पूड वगैरे ज्यात आपण ठेवतो ते जेव्हा रिकामे होतात त्यावेळी मी लगेच परत त्यामध्ये भरून ठेवत नाही, तर ते धुवायला ठेवते. कारण मग एकदमच आपल्याला ढीग पडतो महिन्याचा वगैरे, एकदम खूप लोड काम होतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा कोणत्याही बरण्या किंवा डबे त्यातलं जे काही संपेल 15 दिवसाला किंवा महिन्याला म्हणा, तेव्हा मी लगेच ते धुवायला घेते आणि धुतल्यानंतर मगच त्यामध्ये ओतून ठेवते. महिन्याची आपली स्वच्छता असते, त्यामध्ये आपल्याला खूप जास्त लोड होत नाही. तरी ते पहा मी खिडक्या वगैरे झाडून घ्यायला लागले. कारण उन्हाळ्यामध्ये कसं वारं वावटळ भरपूर, वळवाच्या पावसाळा वारं वावटळ भरपूर सुटतं आणि उन्हामुळे सगळं वाळलेलं असतं. तेव्हा कसं होतं, सगळं खिडक्यातून ते जळमाट वगैरे साठतात. आता जेव्हा पाऊस पडायला तेव्हा सगळं माती वगैरे सगळी खाली बसलेली आहे. तर आता इथून जास्त घाण होत नाही. त्यामुळे आता 2 दिवस पाऊस पडला आहे म्हणून मी हे सगळं स्वच्छ करून घेत आहे खिडक्या वगैरे. तर इथे पहा आपलं चटणी, मीठ, साखर, चहापूड किंवा मसाल्याचा डब्बा किंवा आणखीन आपले काही जे छोटे छोटे डबे असतात ते मी इथं ठेवते. तर हे मी प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा खूप मोठे नाहीत, महिनाभर जातील असे 15 दिवस 3 आठवडे यामध्ये भरलेलं सामान राहतं. तर जसं जसं ती रिकाम होतात तसं तसं मी धुवायला टाकते. तर आता इथे पहा फक्त मी कपाट झाडून घेतलेलं आहे आणि ते डबे फक्त पुसून ठेवणार आहे. कारण प्रत्येक 15 दिवसाला ते स्वच्छ धुवून ठेवलेलं असतात. त्यामुळे मी असं प्रत्येक वेळा त्याला धुवायला वगैरे काढत नाही. ह्यातलं त्यातलं ह्यात काढून मी धुवायला घेत नाही. तर जेव्हा संपतात तेव्हाच एक एक मी धुवायला टाकत असते. तर इथे बरण्या वगैरे सगळ्या स्वच्छ पुसून वगैरे आपले व्यवस्थित ठेवून झालेले आहेत. तर इथे बघा आपलं जे कपाट आहे तिथले सुद्धा डबे मी असं पुसून ठेवणार आहे. तर काही धुतलेले रिकामेच आहेत, नुसते धुवून ठेवलेले आहेत, तरी देखील त्याच्यावर उडते. तर ते सगळं स्वच्छ करून झाडून वगैरे घेणार आहे. फरशा सगळ्या पुसून झाल्यानंतरच मग त्याच्यावरती परत पुन्हा मी डबे आणि बरण्या वगैरे ठेवून देणार आहे. तरी ते मी ओल्या कापडाने एकदा आणि वाळलेल्या कापडाने एकदा असं हात मारून घेतलेला आहे. त्यामुळे काय होतं, फरशी लगेच वाळते. तर आता इथे गॅस आणि गॅस कट्टा वगैरे एवढा क्लीन करायचा राहिलेला आहे. बाकी सगळं खिडकी आणि कपाटं वगैरे, बरण्या, डबं वगैरे सगळं स्वच्छ करून झालेलं आहे. फ्रीज वगैरे सगळं. तर आता एवढं गॅस आणि गॅस कट्टा तेवढा क्लीन केला की सगळं किचनचं क्लीन आवरणार आहे.
तर हे पहा, जे तुम्हाला दिसत आहे जे जर्मनचे डबे आहेत, हे 4-5 डबे आहेत, ते सगळे खालून चिरलेले आहेत. तर आता हे आपण मी भांड्याच्या दुकानामध्ये देणार आहे. त्याची मोड घेतात आणि त्याच्या बदलाला नवीन स्टीलचे डबे आणणार आहे. तर किती येतात बघूया, तुम्हाला सुद्धा दाखवते मी जेव्हा मी घ्यायला जाईन डबे. तुमच्यासोबत देखील मी शेअर करीन. तर इथे बेड वगैरे देखील आवरून झालेलं आहे. तर सगळ्या खोल्या आता क्लीन आणि स्वच्छ करून झालेल्या आहेत. किचन, बेडरूम वगैरे सगळं स्वच्छ करून झालेलं आहे. तर पाहू शकता, तुम्हाला कसं वाटलं माझं किचन स्वच्छ झालं आहे का नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक रेसिपी. तर मी ते तुमच्यासोबत चना मसाला रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी चणे रात्रीच भिजत घातलेले होते. तर चण्यामध्ये आपल्याला तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा आणि 1 वेलदोडा टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकून कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे. त्यासोबत थोडीशी मी तुरीची डाळ देखील वेगळ्या डब्यामध्ये लावलेली आहे वरण करण्यासाठी. तर इथे पहा, आपण ग्रेव्हीसाठी 3 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा देखील चिरून घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. कोथिंबीर आणि लसूण आपण सर्व भाजून घेणार आहोत, कांदा, टोमॅटो आणि लसूण वगैरे. तर इथे पहा, 7 ते 8 मी काजू भिजत घातलेले आहेत. तर कुकरला आता 3 ते 4 शिट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झाल्यानंतर आपण छोले काढून घेऊया. तर इथे आपले चणे अगदी गरगरीत असे शिजलेले आहेत. तर चांगले शिजवून घ्यायचं आहे, कारण चांगले शिजले तरच त्याची ग्रेव्ही वगैरे अगदी व्यवस्थित छान होते. तर चणे शिजताना आपण त्यामध्ये जे मसाले टाकले होते ते व्यवस्थित असे बाजूला काढून घ्यायचं आहे. तर इथे गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, थोडीशी हळद आणि 1 चुटकीवर हिंग आपण टाकून घेतलेला आहे. आता इथे पहा, जी आपण कांदा, टोमॅटो, आलं, लसूण ह्याची पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट यामध्ये टाकायची आहे. आता हा मसाला थोडा भाजून घ्यायचा आहे. मसाल्याच्या काटांना तेल सुटूपर्यंत हा मसाला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर इथे मसाला आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता यामध्ये आपण लाल तिखट 1-2 चमचा टाकून घेणार आहोत. तसेच यामध्ये मी थोडासा 1 चमचा गरम मसाला देखील टाकलेला आहे आणि तसेच चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे, कारण छोले शिजवताना देखील मीठ टाकलं होतं. त्यामुळे आपण अंदाजानेच व्यवस्थित मीठ टाकून घ्यायचं आहे. आता आपला मसाला थोडासा परतून झाला की त्यामध्ये मी सांबार मसाला देखील थोडासा टाकलेला आहे. तुम्ही म्हणाल चण्यामध्ये कोण सांबार मसाला टाकतो, पण थोडा टाकून बघा, खूप छान अशी वेगळी टेस्ट येते. तर इथे मसाला आपला भाजून झालेला आहे. त्यामध्ये आपण आता छोले टाकून घेऊया. तर इथे थोडेसे चणे मी बाजूला डब्यामध्ये ठेवलेले होते, ते थोडेसे चमच्यानेच अशी क्रश करून मी टाकणार आहे. त्यामुळे ग्रेव्हीला खूप छान असा स्मूथनेस येतो. तसेच जे आपण काजू भिजत टाकलेले होते ते देखील मी कांदा वगैरे बारीक करताना त्यामध्ये घातलं होतं. मी मगाशी तुम्हाला सांगायचं विसरले. तर आता यावरती मी थोडंसं प्लेट झाकून शिजायला ठेवून देते. शिजल्यानंतर आपण बघू. तर इथे पहा, आपला चना मसाला रेडी झालेला आहे. तर किती छान कलर देखील आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर हे आमचं कोल्हापुरी तिखट असतं, त्यामुळे हे कलर असा येतो. तर आम्ही वर्षभराचं एकदमच करून ठेवतो. तर मी आता इकडे वरण देखील फोडणी टाकून घेतलेलं आहे. याची काही रेसिपी तुम्हाला आता मी दाखवणार नाही, कारण मागील व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर आता ही चना मसाल्याची जी आपली भाजी आहे त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर देखील वरून टाकूया. तर ही आपली चना मसाल्याची रेसिपी आणि आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा. हॅलो, हाय, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ तर बरेच जण पाहतात, पण सबस्क्राईब आणि लाईक कोण करत नाही. लाईक आणि सबस्क्राईब हे एकदम फ्रीमध्ये आहे. तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू.